ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि तिथूनच लोकसभेचे उमेदवार आहेत महायुतीचे नरेश मस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे अशा दोघांच्याही प्रचारासाठी राज ठाकरे यांची संयुक्त सभा होते आहे। माननीय राजसाहेब ठाकरेंचे या ठिकाणी नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेसाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा होते। या सभेतून राज ठाकरे कोणावर टीका करतात का, त्यांच्या केंद्रस्थानी कोणते मुद्दे राहतात हे बघावं लागेल। ठाण्यातल्या कळव्यामध्ये राज ठाकरेंची प्रचार सभा होते। तत्पूर्वी शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीला या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला वाटाघाटी आणि तुला एवढ्या घे मला तेवढ्या दे, तुला इथं बसव मला तिथं बसव, ही मुलाखत साहेबांची आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली। असं करायची सवय नाही म्हटली। आज नेतृत्व मोदी साहेबांची देशाला गरज आहे आणि म्हणून जे हिंदुत्वाचे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ही महायुती घेऊन पुढे चाललेली आहे, त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे या ठिकाणी पाठिंबा देणार आहे। म्हणून शिवसेनेच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं आणि सगळ्या मनसैनिकांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आहेत। साहेब, ग्रामीण भागामध्ये आपला आदेश पोचलेला आहे। 7 तारखेला साताऱ्याचं मतदान झालं आणि सगळे मनसैनिक साहेब शिवसेनेच्या, भाजपच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांच्या बरोबर आमच्या बूथमध्ये खांद्याला खांदा लावून मतं मिळवण्यासाठी प्रत्येक मनसैनिक महाराष्ट्रातला काम करत होता। राजसाहेब ठाकरेंच्या आदेशामध्ये काय ताकद आहे याचा अनुभव 7 तारखेला झालेल्या आमच्या लोकसभेच्या मतदानामध्ये साहेब आम्ही पाहिलेला आहे। निश्चितपणे आपले विचार सगळ्यांना ऐकायचे आहेत, त्यामुळे जास्त मोठं भाषण न करता अशाच पद्धतीनं हा महायुतीचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये आपण पुढे नेऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि माननीय श्री नरेशजी मस्के साहेब या दोघांचेही चिन्ह धनुष्यबाण आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपलं बहुमोल मत आपण द्यावं अशी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर शंभूराज देसाई यांनी आता भाषण केलं आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे हे भाषणाला उभे राहतील। शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा।